किती त्याने एक नंबर घेतले असतील तुमच्या अंदाजानं? माझ्या अंदाजाने कमीत कमी 300 वेळा तर तो पहिल्या नंबरामध्ये राहिलेला आहे. वा. आणि मग 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ही मग एवढं काही लक्षात आहे, पण कमीत कमी 300 वेळा तरी पहिल्या नंबरात पळाला. मित्रांनो, मुलाखत का घेतोय आपण आणि का जागवतोय पिंटाच्या आठवणी? तर बघा, एवढा महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल, पण त्या बैलाविषयी बोललं जात नाही, म्हणून एक छोटासा प्रयत्न. बावरे असायचा. बर. दुधाच्या बावऱ्यानं त्यांनी बरोबर 2 वर्ष असा काळ गाजवला की त्यांच्या गटात गाडीच कोण झुपायची नाही, एकलीच गाडी पळायची. ही कडेपर तुम्हाला सांगतो, सलग 6 वेळा प्रथम क्रमांक झाला. शेवटची तिची फायनल काळ्याच्या परदानपूर झाली. बरोबर. म्हणजे मित्रांनो, हा एक विक्रम आहे. हा विक्रमच आहे. विक्रम आहे. 6 वर्ष एकाच गावात 6 वर्ष प्रथम क्रमांक. आता पहिले पळत नाही, ते माणसाची आशा एवढी वाढली की माझा बैल कुणीकडे तरी गोलात गेला पाहिजे. मग ते रंडीने जाऊ द्या, इमानदारीने जाऊ द्या, पळून जाऊ द्या, पण कसा जाऊ द्या, नाही तर पंचासंघ पैसे देऊन त्याला घालवायला लावू द्या. पण ते कुणीकडे तरी एखादा गुलाल झाला पाहिजे हीच अपेक्षा प्रत्येक बैलवाली झाली. 5 एकर जमीन आली ती वाटून. बरं. आता हे झाला 5 एकर. मित्रांनो, बाहेर पडलं 5 एकर जमीन, आणि कष्ट करून ह्या व्यक्तीनं किती जमीन केली 5 एकरची? 5 एकरची माझ्याजवळ जवळ 1.25 एकर जमीन आहे. उत्साह असला तरच माणूस तंदुरुस्त राहतो, चांगला राहतो. त्याचं म्हातार पण दिसत नाही. निरुत्साही माणूस अकाली म्हातारा दिसतो. त्याला काय करायची तयार नसते, ती दुसऱ्याची माप काढतो. त्यात वेळ जाण्यापेक्षा आपलं कार्य आपण काम करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. बैलांनी मला उत्साही ठेवलं, मला प्रगतीवर नेलं, मला करायची प्रेरणा दिली. माझा उत्साह वाढतोय बैलामुळं. बैल पुढे दिसले की माझ्या ताकद दुगणी होत्या. मला आळस येत नाही. मला त्यांच्यासाठी उठावंच लागतं या. नाही उठून चालत नाही. त्यांचं वैरण काढी शानखान करावं लागतं या. नाही मी पाळली तर मी 7 वाजता झोपीन, 8 वाजता झोपीन, निष्काळजी राहीन. तर मी स्वतःला आयुष्यात अडथळे निर्माण केल्यात. बर. आणि त्या अडथळ्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, म्हणून मी बैल पाळतो. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. माझं नाव विलास राजाराम शिंदे, राहणार लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. बर. हा कुठला बैल आहे? अर्जुन का? अर्जुन आहे. होय. हो. महाराष्ट्र केसरी ज्या वेळेला कर्जत जामखेडला महाराष्ट्र केसरीसाठी पहिला अड्डा भरला, तिथं आम्ही 1 नंबर करून हा पहिला महाराष्ट्र केसरी आहे. होय. हो. त्याच्यानंतर भरपूर बैल आहेत दादा, बघू की कुठले कुठले आहेत. हो. हे अर्जुन आहे. हे महाराष्ट्र केसरीचा पहिला किताब मिळवणार आहे अर्जुन. त्यानंतर सर्जा आहे का? हा. जुना बैल दिसतोय. जुना बैल दिसतोय, पण खास पळवायसाठी मी आणला होता. आणि ह्याला आमच्या गावची यात्रा असत्या, त्या यात्रेत ह्या बैलाला मानाचं स्थान आहे. आता थोडं ह्याचं वय झालेलं आहे, त्यामुळं आम्ही ह्याला रिटायर केलेला आहे. पण रुबाबदार बैल आहे. हा, रुबाबदार. हे बघायला माणसं येत होती. प्रदर्शनातला हे चॅम्पियन आहे. चॅम्पियन आहे. वा. किती वय आहे बैलाचं? आता ह्याचं वय 10-11 वर्ष असेल. बर. पण थोडा ह्याचं मागणं पायाचा जरा कमजोरी पण आलाय, खुब्यात निसटलाय. ह्यो बैल आहे बादल. ही खास पाळण्यासाठी मी घेतला होता, पण ती पाळायचं गुण त्यात दिसणार, म्हणून मी पैदासाठी हा बैल पैदासाठी वापरण्यासाठी ठेवला आहे. होय. कुठली जातीचा आहे? ही धनगरी वळ म्हणा ज्याला. होय. किती पैदास केलेत आतापर्यंत? आतापर्यंत कमीत कमी 20-25 तरी पैदाशाच्या वस्तू झालेले. रेतन धनगरी खिलार म्हणा ज्याला. बर. अजून जबरदस्त तुमचा बैल आहे. आता हा तर बैल लय मोठा आहे. हा. ह्यो राजा, ह्यो बी प्रदर्शनातला चॅम्पियन बैल आहे. कुठला? हा ना? हा. बर. चॅम्पियन बरोबर. आणि जबरदस्त शरीर आहे. आता शरीर फार पहिल्यांदा ऑलराऊंडर म्हणते का. छकड्याला गाडीसाठी, शर्यतीसाठी मी ह्याचा उपयोग करतो, अवतासाठी बी करतो, आणि पैदासाठी बी करतो. ह्या फिटनेसची, ह्या चेहऱ्याची, ह्या शिंगाची बैल जास्त बघायला मिळत नाही. ती हा बैल कुठं आणलाय? हा बैल मी सांगोल्यात आणलाय. बर. अजून एक महाकाय मारतोय काय, थोडा ऐटबाज आहे आणि रागीट सुद्धा आहे. रागीट आहे. खूप मोठा आहे मित्रांनो, पाहू शकता. कॅमेऱ्यात तुम्हाला अंदाज येईल पण मोठा बैल आहे. अशी बैल कमी. दादा, अजून सगळ्यात मोठा दावणीचा बैल आहे? माझा सगळ्यात मोठा दावणीचा बैल आहे. ह्या मापाची बैल ह्याच्या जोड लावायसाठी मी बरीच जत्रा फिरतोय, पण ह्या मापन ही एवढ्या मापाचा मोठा बैल मला काय मिळणं झाला या. तरी मी ह्याला जोड लावण्यासाठी
शोधात आहे. काय या प्रत्येक चांगल्या बैलाचं नाव काय? ह्या बैलाचं नाव आहे गजा. हम्म. मी आदत असताना घेतलेला आहे. ही लांबी रुंदी उंची बघूनच खास अवतासाठी आणि खास ही ताकदीचा बैल आहे. किती वर्ष हा हे झालं? वर्ष ह्याची 10-11 वर्ष वय मर्यादा आहे याची. वा, लय मोठा बैल आहे. हा फार मोठा ह्या मापाची बैलच मिळणार बैलच ती. मी भेटेल. आता पुशेगावला जाऊन आलो, जतला जाऊन आलो, हम्म. आठवडा बाजार सांगोल्याला जातोय, पण ह्या मापाचा बैलच मला मिळणार झाला. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं अजून बी इकडे दिसते ती अजून ही खोंड आता ह्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. ही मी आता नवीन घेतलेला, ही चांगला पळतोय. त्यानं कालच आमदार केसरी किताबाचा ही मानकरी कालच ठरलेला आहे. कालच 1 नंबर मध्ये केलेला आहे यानं. हम्म. बर हा आता ह्या प्रगतीवर आहे. चांगला पळतोय. बघा मित्रांनो, हे चांगलं आहे. आदत वासर आहे ना? हा हे आदत वासरू आहे. होय, उड्या मारते. वा, हो चांगला आहे. हे नक्कीच हे काम करेल असं वाटतं. काम करायला असं वाटतंय. आणि इकडं एफ दिसतंय. म्हणजे कालच माननीय आमदार अनिल भाऊच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरीसाठी स्पर्धा झाल्या. 400 गाड्यांनी त्यात सहभाग घेतला. या 400 गाड्यात ह्यानं 1 नंबरचा किताब पटकवलाय. काय नाव असा आहे हा याचं? बावऱ्या. 18 महिन्याचा खोंड आहे ह्यो. कुठनं खरेदी केलाय? हा ह्यो खरसुंडी यात्रेतनं खरेदी गेला गेल्या वर्षी चैत्रावनं. खरेदी किंमत? खरेदी किंमत 60,000 रुपये. वा, इकडे अजून एक मोठा बैल आहे. हा. या इकडे एक. मित्रांनो, इथं ह्या दावणीला खूप मोठी बैल आणि हा. मोकळी एकदम बघा बैल आहे. हा मोठा बैल ही माझ्या घरचाच बैल आहे. घरच्या गायचा खोंड आहे ह्यो. घरच्या गायचा हो खोंड? ही घरच्या गायचा खोंड आहे ह्यो. बर, ह्यानं मी बरेच ह्याचं नाव पिंटी आहे. हा. ह्यानं मी भरपूर बक्षीस केली ती. हा. ओपन मध्ये हा चांगला पळतो. दोन्ही खांदे आहे ह्यो. हम्म. दोन्ही खांदे कुठे कुठे त्याने 1 नंबर घेतला? हा ह्यानं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता काय झालं गाव माया लक्षात येणार ते. हम्म. पण हे बंदीच्या काळात ह्यानं बिनजोड आणखीन भरलेले शर्ती आणि अजून ही चांगला पळतोय. बर बर बर, पण काय अवताय कामासाठी हे चांगला आहे. आणि आवडतं कामाला? शरीर मोठ्या शरीराचा आहे. अशी मोठ्या शरीराची बैल मिळणार आता हे. बर बर, असं आहे याचं. बरोबर. चांगलं शरीर आहे. हो, चांगलं मित्रांनो, शरीर पाहू आहे शकता पिंट्या. तेव्हा. बर, आता याचा पिंट्या. पुढं अजून आपण म्हणूया की प्रत्येक दावणीला एक तरी गाय असावी गाय असं आहे. हा आणि ही खूप वेगळ्या पद्धतीची गाय. ही सलगरी जातीची गाय आहे. ही इतकी जबरदस्त गाय आहे की ही एवढी मोठी गाय सहसा क्वचित तुम्हाला, आणि एवढी हलकी, माणसाचा वारा सुद्धा घेत नाही अशी ही गाय. ते बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा. पूर्ण अशा पद्धतीची असं ही एका गाय आहे. साईडला ही आहे आणि बघा ही सगळी बैल पाहू शकता. एका साईडला व्यवस्थित अंतर ठेवून बांधलं जातात. दादा, खूप आक्रमक गाय आहे. हा आक्रमक किती आवला. ही जातच अशी आहे की माणसा वारा लागून न घेणारी गाय आहे ही. एक आता गाभण आहे? आता गाभण आहे. 5 महिन्याची गाभण आहे. बर आता बर, मला सांगा दादा, ही तर बैल आहेत, हा पण तुमचा एक बैल लय प्रसिद्ध आहे हा महाराष्ट्रात माझा होता पिंट्या म्हणजे. म्हणा एक बैल प्रसिद्ध नाही. त्यानं जवळजवळ 400-500च्या हिशोबानं ते बक्षीस मिळवली ती ढाली ही म्हणजे सगळं. ही तर बैल आहेत, पण सगळ्यात तुमच्या जवळचा बैल पिंट्या. हा माझ्या आठवणीतला घरच्या गायचा बैल तो. तिची बरीच बक्षीस मिळालेली आहे ती. मला वाटल्यास मी घरी खोली भरलेली आहे त्या बक्षिसानं. ते तुम्हाला दाखवतो. ही ती लेंगरेच्या पिंट्याने कमवलेली संपत्ती आणि अनेक जमवलेली नाती. त्याचबरोबर या नात्यांच्या आठवणीने अजूनसुद्धा पिंट्याच्या मालकाचे मन घैवरून आणि दाटून येतं. चला पिंट्याचा प्रवास जाणूया. मित्रांनो, आठवणीतील भरपूर बैलांच्या आपण मुलाखती घेतल्यात, पण एक बैल राहून जातोय. जसा उल्लेख केला, ह्यांचं नाव संबंध महाराष्ट्रभर पोचवणारा बैल लेंगराचा पिंट्या. तर लेंगराचे पिंट्याचे मालक माझ्याजवळ आहेत. परत एकदा नाव सांगा तुमचं. माझं नाव विलास राजाराम शिंदे. बरं. लेंगरे, गाव लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. बरं, किती वर्ष तुम्हाला बैलगाड्याचा नाद? मी पहिल्यांदा लेंगरेत तुम्हाला 90 साली फायनल बैलगाडीच्या शर्ती भरवल्या. त्यावेळेला माझ्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यापासून मला हे नाद चालू झाला आहे. बर, आता आपण असं म्हणतोय की महाराष्ट्राचा लाडका बैल तुमचं नाव महाराष्ट्रभर केलं असा बैल पिंट्या. हा
कधीचा काळ होता पिंट्याचा पळण्याचा? माझा पिंट्याचा काळ मला वाटतं 93 सालापासून तो बैल पळायला लागला. 90 साली मला नाद लागला. 90 पासून 93-94च्या ते भरभराटीचा काळ होता पिंट्याचा. तो माझ्या घरच्या गाईचा खोंड होता. बर. आणि तिथनं पुढं त्याची हॅन्ट्रिक आहे, जी सुरुवात झाली ती हॅन्ट्रिकनंच झाली. हॅट्रिक घेतली. हॅन्ट्रिक, हा, असा हा पिंट्या. पिंट्या माझ्या आठवणीतला माझ्या घरचा एक सदस्य असा बैल. बर बर. तुम्ही सांगताय की एक 94-95 ला सुरुवात झाली. किती वर्ष बैल पळाला साधारण? सलग 6-7 वर्ष बैल पहिल्या क्रमांकामध्ये पळाला. 1 नंबर मध्ये बैल एक नंबर मध्ये पळतच राहिला. प्रथम क्रमांकच ते मिळवायचा. असा 6-7 वर्ष कंटिन्यू पळाला ते. वा. बर. आता ज्यावेळेस पिंट्या पळायचा त्यावेळेस किती त्याने 1 नंबर घेतले असतील तुमच्या अंदाजानं? माझ्या अंदाजाने कमीत कमी 300 वेळा तर तो पहिल्या नंबरामध्ये राहिलेला आहे. वा. आणि मग 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर ही मग एवढं काही लक्षात आहे, पण कमीत कमी 300 वेळा तरी पहिल्या नंबरात पळाला. मित्रांनो, मुलाखत का घेतोय आपण आणि का जागवतोय पिंट्याच्या आठवणी? तर बघा, एवढा महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल, पण त्या बैलाविषयी बोललं जात नाही. म्हणून एक छोटासा प्रयत्न की जुनी बैल एवढी बघा मोठा काळ गाजवलेला आहे. बर. आता तुम्ही म्हणताय की 1 नंबर घेतात 300 वेळा, म्हणजे 300 फायनल घेणारा बैल. मित्रांनो, त्यावर जोडीदार पैर कुठलं असायचं? पैर मी प्रत्येक एक वेगळ्या ह्याचा, प्रत्येक ह्याच्या नाही म्हटलं तरी चालेल, पण त्यावेळेला जास्त करून साखरेचा राजा एक 20 वेळा पळाला. त्या 20 वेळात 15 वेळा ती गाडी पहिल्या नंबरात राहिली आणि 5 वेळा 2 नंबर 3 नंबर अशा हिशोबात राहिली. त्यानंतर पुन्हा फिरून असायची बैल. ते प्रधान असायचा, अण्णा काळ्यांचा प्रधान असायचा, तुम्हाला सांगतो हे राजा असायचा. अशी बरीच बैल त्या फिरून असं. दुधनवाडीचा बावऱ्या असायचा. बर. दुधनवाडीच्या बावऱ्यानं त्यांनी बरोबर 2 वर्ष असं काळ गाजवला की त्यांच्या गटात गाडीच कोण झुपायची नाही, एकलीच गाडी पळायची. मित्रांनो, मी माहितीपट घेतलेला आहे. मी बघा चॅनलला, आपल्या चॅनलला बघा, मी सगळ्या गोष्टी त्यात मांडल्यात. आठवणीतील बावरे म्हणून त्या बैलाने मी रेकॉर्ड केलेला आहे. बर. आता पिंट्यानं कुठं ठळक अशी मोठ्या मैदानात 1 नंबर केले? जिथे जिथे मोठी मैदान व्हायची, मग कोरेगाव असू द्या, पुसेगाव असू द्या, असं एक गाव तुम्हाला ह्या पश्चिम महाराष्ट्रात मिळणार नाही की तिथं पिंट्यानं पहिला नंबर केला नाही. बर. आता मोठी मैदान म्हणजे जुन्या लोकांच्या कायम चर्चेत असणारी मैदान, कोरेगाव, पुसेगाव, किती वेळा जिंकले पुसेगाव? पुसेगावात 2-3 वेळा पहिल्या नंबरात राहिलाय. कोरेगावात 1 वेळाच पहिल्या नंबरात राहिलाय. बावऱ्यान तू? हा, बावऱ्यान तू. बर. आता तुम्ही म्हणताय तर घरच्या गाईचा खोंड होता. बर. तर त्याला शिकवला कसा, काय, कशा पद्धतीनं? त्याच्या अगोदर मायापाशी सुभान म्हणून एक बैल चांगला पळत होता, तो पायऱ्यात पळायचा. त्यानंतर पुन्हा आम्ही एका आयडिया म्हणून टेस्ट म्हणून एका गावात ते खोंड 1.5 वर्षाचा असताना त्या बैलाबरोबर झुपला. त्यानं पहिला प्रथम क्रमांक पटकावला. बरा पळतोय म्हणून दुसऱ्या गावाला नेला, तिथं त्यानं पहिला नंबर केला. असा पळतोय म्हणून 3ऱ्या गावात गेलो. घोडला म्हणजे वाळूज, माधळ, मोठी घोड ही सर्ग एकामागे एक यात्रा. त्या यात्रेत सर्ग यानं प्रथम क्रमांक मिळून हॅट्रिक साधली. बर. तेव्हापासून ते पळतच राहत. कुठल्या गावची हॅट्रिक आहे त्याची? आता खरी हॅट्रिक म्हणजे वाळूज, माधळ, मोठी भोड ही पहिल्या सुरुवाती 1.5 वर्षातली हॅट्रिक आहे. आणि त्यानंतर कडेपूर ही कडेपूर तुम्हाला सांगतो सलग 6 वेळा प्रथम क्रमांक झाला. शेवटची तिची फायनल काळ्याच्या परदानपूर झाली. बरोबर. म्हणजे मित्रांनो, हा एक विक्रम आहे. हा विक्रमच आहे. विक्रम आहे. 6 वर्ष पहिल्या एकाच गावात 6 वर्षे प्रथम क्रमांक. वाह. बर. आता मला सांगा की अजून काय काय विक्रम आहेत? आता ही तर विक्रम आहे, महाराष्ट्रात कोण तोडलाच नाही की एकाच मैदानात 6 वर्ष 1 नंबर. अजून कुठलं पिंट्याचा विक्रम राहिलेत? 500 गाड्यात प्रथम क्रमांक ही अशी मोठी जी मैदानं झाली त्यात तो प्रथम करायचा हे एक विक्रमच म्हणायचा. बर. पण मित्रांनो, हा तर विक्रम म्हणतात येईल की 301 नंबर. त्याच्यानंतर एकाच गावच्या मैदानात सलग 6 वेळा 1 नंबर आणि मोठ्या ठिकाणी मानकरी. बरं. आता ही झालं पिंट्याचं. बर. पण आता आजकाल गाड्या बघता का नाही तुम्ही? आजकाल बघतो की गाड्या बघतो की. काय कशा चालल्यात गाड्या आजकाल? गाड्यात कसं आहे, वशिलेबाजी चालू झाली. तर त्यावेळेला इमानदार माणसं होते, हार पत्करायची त्यांची तयारी होती. आता ह्या वेळेला नवीन पिढी क्षेत्रात उतरली, त्यामुळे हार पत्करायची तयारी नाही. कासऱ्यानं गाडी मागणं बसली, झगड्यानं मागणं पडली तरी तो मुरडून आणतोय. पुन्हा गाडी काढतच नाही, वशिलेबाजी लावतोय, भांडणं करतोय. आताचा असा प्रेक्षक झाला या. त्यामुळे ह्या खेळाला गालबोट लागते.
तुमच्या वेळेस कसं असायचं, तुम्ही पळवायच्या पिंट्या वेळेस? आम्ही पिंट्याही पळवतो त्यावेळेला पंचाने जर निर्णय देऊन आम्ही मान्य करायचो. आमची गाडी बसली जर असेल पंचानं मान्य केली तर आम्ही ती लगेच बाजूला घेत होतो. प्रेक्षक संघ पंचासंघात आम्ही हुजत घालायचो नाही. मित्रांनो, जुनी माणसांची का मुलाखती घ्यायचं कारण कधी पंचांशी उज्जत नाही. आणि खरंच म्हणजे एखाद्या वेळेस समजा जरी वाटलं की आपल्याला नाही तरी जास्त हुज्जत नाही घातली. आपलं टायमिंग म्हणायचं आणि गपची बाजूला व्हायचं. पराभव स्वीकारायचा तुम्ही? स्वीकारायचा. बर, आता समजा आजकालच्या गाड्यात पाहिलं तर पैर टिकत नाहीत, काय करायचं मग दादा? पहिली तुम्ही आजकाल ते वायदी म्हणते ती कसली काय, आम्ही कधी कुणाला 10 रुपये दिले नाही तर आम्ही कुणाला 10 रुपये घेतले बी नाहीत. पण आता 10,000 20,000 25,000 वायदी झाल्या. त्यामुळे समजा एखाद्यानं 10,000 वायदी ठरला आणि दुसरा 20,000 द्यायला तयार झाला की तो माझा बैल पाय सुजला ही सुजला म्हणतोय, दुसऱ्याला 20,000 देतोय. अशी परिस्थिती निर्माण झाल्या. बर, पण तुमचं काय निरीक्षण आहे, हे कशामुळे झालंय एवढं सगळं? ही कॉम्पिटिशनच हो. गुलाला माणसाला पहिलं कसं व्हायचं, गुलाल मिळायचं, समाधान व्हायचं, बैल पळायची, सगळं समाधान. आता बैल पळत नाही ते माणसाची आशा एवढी वाढली की माझा बैल कुणीकडे तरी गुलालात गेला पाहिजे. मग ते रंडीने जाऊ द्या, इमानदारीने जाऊ द्या, पळून जाऊ द्या, पण कसा जाऊ द्या, नाही तर पंचासंघ पैसे देऊन त्याला घालवायला लावू द्या. पण ते कुणीकडे तरी एखादा गुलाल झाला पाहिजे हीच अपेक्षा प्रत्येक बैलवाले झालेली. आता तुम्ही बैलगाड्या बघताय आत्ताच्या, तुम्ही काय काय त्यातलं मुद्दा सांगतात आणि तुम्ही बी बोलण्यातून मगाशी म्हणलं की पहिल्यासारख्या गाड्या नाही राहिल्या. काय हरवले हो आत्ताच्या गाड्यात, काय हरवले? आता हरवले म्हणजे हेच की तुम्हाला इमानदारी राहिली नाही. इमानदारी हरवली. इमानदारी हरवली. वा, बर. तुम्ही त्या काळात किती दिवसात पळवायचा पिंट्याला? आम्ही जवळजवळ आता सारखं जास्त शर्यती कमी असायच्या. आता वाढदिवस हे दिवस त्यावेळेला एवढं काही पैशाचा पाऊस नसायचा. आता ह्या वेळेला आता काय रोज एका गावाला रोज एका यात्रेचा सीझन असायचा. त्या यात्रेच्या सीझनला कमीत कमी आठवड्यातनं 2 धाबे 3 धाबे अशी बैल पळायची यात्रेच्या सीझनला. पुन्हा पावसाळा आला की यात्रेचा सीझन कमी झाला की पुन्हा बैल आम्ही इकडे अवताला आणायचो. पण त्याचा स्टॅमिना कमी होऊन द्यायचो नाही. बरं, पिंट्याचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की घरच्या गायचा खूण तुम्ही तयार केला. हो. तर कुठलाही बैल तयार करताना काय काय करावं असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवानुसार? त्याला काय खाणं व्यायाम ही मेन महत्वाचं आहे. खाणं व्यायाम. आम्ही पिंट्याला रोज तुम्हाला सांगा 2-4 लिटर दूध पाजायचो, अंडी पाजायचो. आठवड्यात एखाद्याची मुंडी काढून त्याचं पाणी काढून एखाद्याची पाजायचो. त्यामुळे ताकद. असा ताकद होता. जवळजवळ बैल शरीर त्याचं आहे तसं शेवट पातूर म्हातारपणा पातूर असं वासरासारखंच राहिलं त्याचं. मित्रांनो, ही व्यक्ती तुम्हाला अशी दिसते तर ह्यांचा सेपरेट मुलाखत घेऊ शकते. सगळं व्यवसाय बघणारी आणि खूप छोट्या गोष्टीतून आत्ता मोठी गोष्ट करणारी व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीचं जेवढं आपण ऐकू तेवढं कौतुक आहे. पण त्यातला एक पैलू तुम्हाला सांगतो. तुम्हाला ज्यावेळेस घरातून वेगळं पडलं त्यावेळेस किती जमीन होती तुम्हाला? मला जमीन वडिलांची मला एक 5 एकर जमीन आली होती वाटून. बरं, आता हे झाला 5 एकर. मित्रांनो, बाहेर पडलं 5 एकर जमीन. आणि कष्ट करून ह्या व्यक्तीनं किती जमीन केली 5 एकरची? आता 5 एकरची माझ्याजवळ जवळ 1.25 एकर जमीन आहे. ही कष्टातनं मी विकत घेतलेली जमीन आहे. बोंड माळरान घ्यायचं आणि ती लेवल करून ती बागायत करायची. पण तुमचे बघितलं तर राहणे एकदम साधे, असं राहत नाही सेटगत. म्हणजे सोनं नसतं, खादी नसतात कपडे, का हो, का राहत नाही? नाही, साधे राहणे उच्च विचार हे ह्या मताचा मी आहे. बर, त्यामुळे मला काय ते शोध लावायची गरज नाही. जगानं ह्याच्यापाशी एवढं आहे म्हटलं पाहिजे, आपण सांगायची गरज नाही. ह्या मताचा मी आहे. मित्रांनो, 5 एकर पासून 125 एकरचा प्रवास तुम्ही बघताय. या व्यक्तीनं कसा केला असेल काय हो? आता ह्या सगळ्याच्या दरम्यान काय गोष्ट अशी लक्षात आली तर माणसाला जर आयुष्यात असं उन्नती करायची असेल तर काय करावं त्यानं, असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवानं? उन्नती करायचं असेल, जे काम तुम्ही करताय ते धंदा म्हणून करा, देव म्हणून करा. देवाला जाण्यापेक्षा तुम्ही धंद्यात जीव होता, तो देव तुमचा देव आहे. वा, प्रगतशील उत्साही राहा. उत्साह माणसाला कुठल्या कुठून सुटतो. उत्साह असला तरच माणूस तंदुरुस्त राहतो, चांगला राहतो. त्याचं म्हातारपण दिसत नाही. निरुत्साही माणूस अकाली म्हातारा दिसतो. त्याला काय करायची तयार नसते, ती दुसऱ्याची माप काढतो. त्यात वेळ जाण्यापेक्षा आपण कार्य आपण काम करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मित्रांनो बघा, खूप चांगल्या गोष्टी सांगतात आणि हे अनुभवाचे बोल आहेत. आता मला सांगा की तुम्ही हे सगळं एवढं सगळं करताय, एवढं सगळं मिळवले, पण बैलगाड्याच्या शर्यतीनं काय शिकवलं? ती एक छंद म्हणू, माझा छंद वेगळा. असा एक
मला एक छंद आहे म्हणून मी ते छंद जोपासा. मला कुठलं व्यसन नाही, काय नाही. मी पान, तांबाखू, बिडी, काडी, सिगरेट आणि दारू तरी लांब सोडा, असलं काय करत नाही. तर एक छंद म्हणून मी बैलाचा नाद मी जोपासलाय. माझ्या ते रक्तातच आहे जवळ. पण आता तुमच्याकडे बैल मागाशी बघितली एवढी मोठी धावून, बैल तुम्हाला काय शिकवतात की बाबा तुम्ही तर एवढं म्हणजे आता म्हणू सगळं व्याप वाढवलाय, 5 एकर पासून 125 एकर पर्यंत गेलाय, सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात तुमच्या चालू. तर बैल काय शिकवतात? तुम्ही जवळ जाता आत्ता मागाशी गेला, कुठली गोष्ट शिकवली की ती आयुष्यभर तुमच्या लक्षात राहते अशी बैलांनी कुठली गोष्ट शिकवली? बैलांनी मला उत्साही ठेवलं, मला प्रगतीवर नेलं, मला करायची प्रेरणा दिली. माझा उत्साह वाढतोय बैलामुळं. बैल पुढे दिसले की माझ्या ताकद दुगणी होत्या. मला आळस येत नाही. मला त्यांच्यासाठी उठावंच लागतं या, नाही उठून चालत नाही. त्यांचं वैरण काढी छानखान करावं लागतं या. नाही मी पाळली तर मी 7 वाजता झोपेन, 8 वाजता झोपेन, निष्काळजी राहीन. तर मी स्वतःला आयुष्यात अडथळे निर्माण केल्यात. बर. आणि त्या अडथळ्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळते म्हणून मी बैल पाळतोय. तुम्ही भारी सांगताय हा मुद्दा, की मला आवर्जून हा मुद्द्याचं थोडं वेळ आपण क्लिअर करू. स्वतःसाठी अडचणी म्हणजे चॅलेंज घेताय तुम्ही? चॅलेंज घेतोय. हो, मी चॅलेंज घेतोय. आणि त्या स्वतः चॅलेंज करून ते कसं पार करा ह्यासाठी मी प्रयत्न असतोय माझा. वय हे झालेलं मला वाटतच नाही. आज माझं वय 70 आहे, पण मला वाटतंय मी 50 वर्षाचाच आहे. बर. त्यामुळे मला काय जाणवत नाही की मी म्हातार झालो. त्याचं कारण ही फक्त बैल आहे. ही बैल नसली तर मला एखाद्या वेळेला वेळ सुद्धा लागेल. बर, वेळ लागेल. असा मी माणूस आहे. बर, भारी सांगताय दादा. आता ही सगळं आपण चर्चा करतोय, पुन्हा मी पिंट्याकडे नेतो. ज्यावेळेस पिंट्या पळायचा त्यावेळेस भरपूर यश बघितलं तुम्ही, सगळीकडं नाव झालं तुमचं. आणि कसं बैल ज्यावेळेस आपला असतो त्यावेळेस नाव असतात, पण ज्यावेळेस प्रसिद्धी असते त्यावेळेस कसं वागावं असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही त्या आपण म्हणून टप्प्यातून गेलाय. आता तुमच्याकडे समजा एवढी त्या पिंट्या एकच होत असतो, त्या पिंट्यागत होणार नाही बैल. पण ज्यावेळेस प्रसिद्धी असते त्यावेळेस कसं वागायचं माणसाला? बैल पळत असतो टॉपमध्ये, बैल आनंद वाटायचा, माणसं गोळा व्हायचे भोवतने. आपण एक वेगळं कोणतरी असं एक मनाला भाव वाटून जायचा की बाबा एवढी मोठी माणसं सुद्धा आपल्याला येते ती. पहिल्याला मोठी माणसं यायची माझ्याकडं, त्याचा मला आनंद मिळायचा की बाबा एवढी मोठी माणसं आपल्या दारात येते तर काय येते तर ह्या बैलामुळे येते ती. असं होय. पण ज्यावेळेस प्रसिद्धी येते त्यावेळेस कसं वागायचं तुम्हाला काय वाटतं? कसं वागलं पाहिजे? सांगितलं की बाबा किती जरी प्रसिद्ध आली तर आपलं पाय भुईवर जमिनीवर पाहिजे, तर हीच प्रेरणा माझ्या करत असते. वा वा वा. मित्रांनो, भरपूर विषयावर चर्चा करतोय आपण, फक्त बैलगाडा क्षेत्र नाही बाकी गोष्टी पण. काय आता काय करतात दादा, बैल घेतात फक्त आणि बैलगाडा हा व्यवसाय म्हणून बघतात. काय सांगाल तुम्ही? बैलगाडा म्हणजे सगळं बघतात, बैलगाड्याकडं एक प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे, पण फक्त बैलगाडा चालू असतो. काय सांगाल तुम्ही? नाही, ही त्यांचं चुकीचं आहे. भविष्य तुम्ही एक धंदा करा, एक छंद म्हणून बैलगाडा हे करा. तुम्ही बैलगाड्यातनं नक्कीच श्रीमंत होणार नाही. तुम्ही तुमचा जे बिझनेस आहे ते मन लावून करा, त्यातनं प्रपंच मोठा करा आणि त्यातनं एक छंद म्हणून एक वेगळा ते जोपासा. म्हणजे धंदा म्हणून जर तुम्ही कराल तर त्यात तुम्हाला अपयश आहे 100%. बरं, आज तुमचं 70 वय आहे, एवढी बैल झाली, भरपूर बैल झाली, विक्रमी बैल बी तुम्ही किमतीला घेतली. तुमचा खूप मोठा इतिहास राहिलेला आहे. तर मला सांगा की दादा, आता आपण चर्चा करतोय, आता समजा काय असतं काय वेळेस बैलाची खरेदी होते तर बैल पळत नाही, अपयशी होतं, मग कसं करायचं? आता बैलगाड्यात अपयशी झालं तर? नाही, बैलगाड्यात अपयशी झालं तर ते प्रयत्न सोडाय नव्हे. तुम्हाला ना छंद आहे म्हटल्यानंतर तुम्ही प्रयत्न, अपयशी तुम्हाला सांगाय काय कधी आपल्या संघ येत नाही, ती जातच. तर अपयशाला भिवून तुम्हाला सांगाय तुम्ही हे करत बसाय नाही. ही माझं क्षेत्र आहे, ह्यात मी जितणारच, ही जी मला आवड आहे ह्यात मी एक दिवस झेंडा लावणारच. ही इच्छाशक्ती मला ठेवली पाहिजे. तुम्ही इच्छाशक्ती नसेल तर मग तुम्ही कायच करणार. पण तुम्ही आता बघताय छोटी मुलं असतील, यंग मुलं असतील, बैलगाड्यात आलेत, त्यांना काय सांगाल अनुभवाचे बोल म्हणून? आणि मी एक सांगेन, तुम्ही जे धंदा बिझनेस करताय तुम्ही ह्यात जीव म्हणजे तुमच्या आयुष्याचं बघा. खेळ ही थोड्या दिवसापुरता असतो. एखादा पैलवान कुस्ती खेळतो 25-30 वर्षापर्यंत तो रिटायर होतो. तर हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकणारा खेळ नव्हतं. यात अपयश आहे, यश आहे, सगळ्याला यश मिळतं असं नाही. तर तुम्ही आयुष्याचं काहीतरी बघा आणि आयुष्याचं सगळं बघत असताना ही छंद जोपासा. वा 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 दादा, खूप चांगलं सांगताय. पिंट्याकडे नेतो. दादा, आपण ही सगळी मुलाखत पाहतोय, पण एक प्रश्न असतो की हा प्रश्न
कुठल्या मालकाला मलाच विचारायला आवडत नाही, पण ते विचारला पाहिजे. एक प्रश्न, पिंट्या नक्की काय झालं पिंट्याचं, कशानं गेला बैल तो? पिंटे पळून पळून वयस्कर झाला. वयस्कर आम्ही रिटायर केला. रिटायर करून म्हातारपण झाल्यामुळे ते त्याचा देव अन्याय झाला, त्याचा संपला. आम्ही त्या वेळेला आम्ही त्याचं उत्तर कार्य केलं, हे सगळं केलं. जे रीती माणसाला जे रीतिरिवाज करता येते ते सगळं आम्ही केलं. त्या दिवशी आमच्या घरात अन्न शिजलं नाही, आम्ही सगळे उपास होतो. किती वर्षात होता पिंट्या? पिंट्या कमीत कमी 15 वर्षात असताना लवकर अकाली त्याला मृत्यू आला. बर, आता पिंट्याचा फोटो घेऊन बसलाय तुम्ही. हो. पिंट्यानं काय दिलं तुम्हाला आयुष्यात? पिंट्यानं मला भरपूर शिकवलं, भरपूर दिलं. जिची किंमतच तुम्ही आता बघितलं, पिंट्याचा ते अनमोल खजिना जिची किंमतच तुम्ही करू शकत नाही. असं एक माझं बारकसं 10 बाय 10ची खोली त्यानं भरलेली आहे. त्याचा खजिना तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. तर ती मला सगळं त्यानं अनमोल दिलं, ठेव दिली, आणि माझं नाव महाराष्ट्रभर त्यानं केलं. शिकवलं काय दिलं? त्यांनी प्रशिक्षण दिलं असेल, पैसा दिला, सगळं दिलं असेल. पण एक मुका प्राणी आपल्या दावणीला येतो. 15 वर्ष एवढंच दिलं की आयुष्यात हारायचं नाही. हारणं त्यानं मला शिकवलंच नाही, कारण तो कधी हरलाच नाही. मला ते सांगून गेला की तू प्रयत्न सोडू नको, कधीच हारत नसतो, ही मला शिकवलं. मित्रांनो, त्या एका चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबूया. आयुष्यात कधी हारायचं नाही, लढत राहायचं, हे शिकवलं त्यांच्या पिंट्यानं, लेंगरेच्या पिंट्यानं. तर पिंट्या गेला असला तरी तो महाराष्ट्राचे जे बैलगाडी मालक आहेत, चालक आहेत, शौकीन आहेत, त्यांच्या गप्पातून नेहमी जिवंत राहील. त्या व्हिडिओच्या माध्यमातून लेंगऱ्याच्या पिंट्या त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.